नमस्कार. आज आपण सुनील कोतवाल यांच्या अर्थबोध 365 या पुस्तकाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. त्यामागचं तत्वज्ञान समजून घेणार आहोत. बघा, हे केवळ पैशांबद्दलचं पुस्तक नाहीये, तर त्याही पलीकडे जाऊन आपल्या विचारांबद्दल बोलणारं पुस्तक आहे. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. सुरुवातच करूया लेखकाच्या एका जबरदस्त वाक्याने. लोक पैसा कमावतात, पण पैशाचे तत्वज्ञान समजून घेत नाहीत. खरं आहे ना? थोडं थांबा आणि विचार करा यावर. आपण कधी विचार केलाय का की पैशाचेही स्वतःचं असं एक तत्वज्ञान असू शकतं? आता आपण पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. इथे आपल्याला कळेल की हे पुस्तक संपत्तीची म्हणजेच अर्थाची आपली जी काही जुनी कल्पना आहे ना, तिलाच कसं बदलून टाकतं. लेखकांच्या मते अर्थ म्हणजे काय, तर बँकेतले आकडे किंवा खिशातल्या नोटा नक्कीच नाहीत. मग त्यांच्या नजरेतून खरी संपत्ती म्हणजे नेमकं काय आहे? त्यांच्या मते खरी संपत्ती म्हणजे निवडीचं स्वातंत्र्य मिळणं, आत्मसन्मानाने जगता येणं आणि आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणं. हे फक्त आकडे नाहीयेत, तर ही जगण्याची मूल्य आहेत. ही एक अशी संपत्ती आहे जी आपल्याला आतून मजबूत बनवते. बरं, आता आपण त्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊया ज्यांच्या अनुभवातून हे सगळं तत्वज्ञान जन्माला आलं. म्हणजे सुनील कोतवाल यांची पार्श्वभूमी त्यांच्या विचारांना कसा आकार देते ते पाहूया. त्यांचा प्रवास खरंच खूपच प्रेरणादायी आहे. आधी सैन्यामध्ये 10 वर्षांची कठोर शिस्त आणि त्यानंतर थेट महाराष्ट्र वित्त सेवेतला अनुभव. म्हणजे बघा, त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर शिस्त आणि समर्पण किती ठळकपणे दिसतं आणि म्हणूनच त्यांच्या शब्दांना एक वेगळंच वजन आहे. आणि हाच त्यांच्या आर्थिक तत्वज्ञानाचा खरा पाया आहे. सैन्यातून मिळालेली शिस्त हे फक्त एक वैशिष्ट्य नाहीये, तर त्यांच्या संपूर्ण दृष्टिकोनाचा तो एक आधारस्तंभ आहे. आता आपण त्यांच्या प्रवासातल्या एका अशा वळणावर आलो आहोत जिथे त्यांना एका मोठ्या समस्येची जाणीव झाली आणि याच जाणीवेने त्यांना हे पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरित केलं. इतका अनुभव गाठीशी असूनही वित्त विभागात काम करताना त्यांना असं काय दिसलं ज्यामुळे हे पुस्तक लिहिण्याची गरज त्यांना वाटली? चला पाहूया. कोतवाल यांनी पाहिलं की अनेक लोक भरपूर पगार असूनसुद्धा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यांच्या लक्षात आलं की खरी समस्या पैशाची नाहीये, तर आर्थिक ज्ञानाच्या अभावाची आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त गुंतवणूक करणे नाहीये, तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त दुसऱ्यांबद्दलचं निरीक्षण नव्हतं, ही त्यांच्यासाठी स्वतःला आरशात पाहण्यासारखी एक तीव्र जाणीव होती. त्यांना स्वतःमध्येही त्या बदलाची गरज जाणवत होती. याच जाणीवेतून एका मोठ्या संकल्पाचा जन्म झाला. पाहूया त्यांनी या आव्हानाला कसं उत्तर दिलं. त्यांची एक खासियत होती, ते कुठलाही किचकट विषय अगदी सोपा करून सांगायचे. म्हणून त्यांचे मित्र त्यांना गमतीने समरी मॅन म्हणायचे. पण त्यांना फक्त ज्ञान वाटायचं नव्हतं, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणायचं होतं. ज्ञानाचं रूपांतर शहाणपणात करायचं होतं. आणि मग त्यांनी स्वतःलाच एक आव्हान दिलं, एक संकल्प केला, जो या पुस्तकाचा आत्मा बनला. तो संकल्प होता, पुढचे 365 दिवस रोज आर्थिक साक्षरतेचा एक धडा शिकायचा, तो लगेच आचरणात आणायचा आणि त्याची नोंद करायची. त्यांच्या या 365 दिवसांच्या साधनेचं सूत्र एकदम साधं होतं. शिका, आचरणात आणा आणि नोंद करा. ही एक इतकी शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धत आहे की ती कोणीही वापरू शकतं. आता आपण समारोपाकडे आलो आहोत. बघूया की त्यांचा हा जो वैयक्तिक प्रवास होता तो आपल्या सगळ्यांसाठी एक अनमोल भेट कसा ठरला. एक गोष्ट लक्षात घ्या, हे पुस्तक म्हणजे कोरडे सल्ले देणारं गाईड नाहीये. उलट ही बदलाची एक प्रामाणिक आणि वैयक्तिक कथा आहे. त्यांच्या संघर्षाचा, त्यांच्या शिकण्याचा आणि परिवर्तनाचा एक जिवंत प्रवास आहे. या पुस्तकातलं तत्वज्ञान खरंच अक्षरशः सगळ्यांसाठी आहे. तुम्ही नोकरदार असा, व्यावसायिक असा, गृहिणी असा किंवा नुकतीच सुरुवात करणारे तरुण असा, यातले विचार प्रत्येकाच्या आर्थिक जीवनाला एक नवी सकारात्मक दिशा नक्कीच देऊ शकतात. आणि हा शेवटचा पण सगळ्यात शक्तिशाली संदेश आहे जो या पुस्तकाचं अंतिम ध्येय सांगतो. हे पुस्तक तुमच्या नेटवर्थ बरोबरच तुमची सेल्फ वर्थ वाढवेल. म्हणजे केवळ आर्थिक संपत्ती नाही, तर तुमचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यावर याचा खरा भर आहे. चला, या एका विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण संपवूया. 365 दिवसात आयुष्य खरंच बदलू शकतं का? लेखकाच्या मते हो, नक्की बदलतं. फक्त एक अट आहे, विचार बदलायला हवा. मग बदलासाठी तयार आहात ना?